नवोदित खेळाडू आहेत, पण अप्रतिम खेळ पहिल्या दिवसामध्ये पाहिला आपण त्यांचा. इथं पाहिलं गेलं तर प्रथम गोलंदाजी मार्कवरती पाहतोय गोलंदाज अजय. पहिला आज ऑफसाईडला कलेक्ट केला चेंडू, मात्र त्या दिशेला क्षेत्ररक्षक फॉलोथ्रोमध्ये गोलंदाज चेंडू अडवतोय. एका धावने मात्र श्री गणेशा केला जातोय. देवीदासनी मात्र आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन केलं. एका धावेने मॅन ऑफ द सिरीज असेल बाई आपली ही सायकल. समजून घ्या. अजून काही खेळाडू मात्र शिवनगरची येत आहेत, अर्ध्या रस्त्यात आहेत. उशीर नको, परंतु आपण सामना चालू केला इथे. इथं चेंडू होईल डॉट. पहिली मॅच खूप उशिराने चालू होते. इथे गोलंदाजी मार्ग पाहतो आपण अजय. चांगली सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अजय या गोलंदाजाकडून. सलग 3 जर नो चेंडू फेकले तर दिलीप धुले यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. कोण असा गोलंदाज असेल की ते ह्या 500 रुपयासाठी आपला सामना गमवेल? असेल का असा? सतत 500 रुपयासाठी नो बॉल टाकणार का गोलंदाज? इथं माझा फटका फसलाय. पाहूया पकडू कॅचवर जितो मॅच. पहिला हादरा बसतोय एकलव्य भिल्ले टीमला. रोहिदास यांच्या पारीचा अंत होतोय. वर टू डीजे मास्टरला संधी आपण देतोय. डीजे मास्टर आणि पाहूया पहिला आदरा बसतोय बेलूर टीमला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहतोय आपण शिवनगर गोलंदाज अजय यांच्याकडून. मात्र पुन्हा मात्र डॉट चेंडूची सांगता होते. षटक संपलं. षटक क्रमांक पहिले संपत आले. धावफलक जाऊन पोहोचले. एक बाद एक रन. क्या बात है, अप्रतिम षटक. फक्त एक धाव खर्च केले या गोलंदाजाने. काय गोलंदाजी केली मैदानामध्ये पाहायला गेलं तर तमाम प्रेक्षक आणि जास्त टीम मीटिंग नकोय. टीम मीटिंग नको. आपण पहिला उशीर केलाय संतोष. आपण एकतर 2 तास लेट आहेत. आपल्या 2 धावची पॅनल्टी लागले, पण ती पॅनल्टी आपण भरून काढले. पहिल्या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च केले. जेणेकरून पाहिलं गेलं तर या 2 धावा जर जोडल्या पॅनल्टीच्या तर 3 धावा कंप्लीट झाल्यात. पण ते आम्ही नंतर एंडला जोडले ते नील. आता आपण गोलंदाजी मारत होता कोण? अमित. अमित एक ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये पाहतो अमित यांना. आणि यानंतर आपले एक चांगले मात्र नवोदित समालोचक सावली या गावचे किरण धुले हे समालोचक आपल्याला करतील. एक गोड आवाज, एक मधुर आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 2 दिवस झाले ते तो उपस्थित नव्हते. काय एक धाव, एक धाव फक्त एक ओव्हर झाली होती. आणि किरण धुले यांच्या माध्यमातून आपण तमाम प्रेक्षक आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून KTC लाईव्हच्या माध्यमातून जी स्पर्धा कव्हरेज केली जाते
चे घर बसल्या ही स्पर्धा पाहू शकतील त्यांच्यासाठी आवाज आपल्याला पाहायला मिळेल किरण धुळे यांच्या माध्यमातून. चला सर आपण नक्कीच एक मॅच आम्हाला करायचं होतं. एक मिनिट फक्त करणार आम्ही मग तुम्ही करा. 4 षटक आपण करतोय त्यानंतर तुम्ही करा. त्यानंतर आहेत आमचे मित्र उत्तम पादरी साहेब करत शिक्षण आणि एक बुलंद आवाज आपल्याला पाहायला मिळेल कशाळी विभाग कमिटीचे अध्यक्ष काय साहेब बरोबर ना. इथं आपण प्लेसमेंट करायला गेलेत का काय करायला गेलेत रामदास साहेब. आपण स्वतः हिटर फलंदाज आहेत. मैदानामध्ये जाणं गरजेचं होतं. काय झालंय फलंदाज आणि स्वतः जायला लागलेत. मला तर वाटतं विशाल दिसत नाहीये टीम मध्ये. एक हिटर फलंदाज ज्या कोणाला मात्र उद्याच्या दिवसामध्ये एंट्री पाहिजे असते तर मिडल संघ घेतले जातील. मोठे संघांनी एंट्री मागू नये. आयोजक उद्याचे संघ आहेत ते आमच्यापर्यंत कळवा. बरेच संघ उत्कृष्ट आहेत खेळण्यासाठी या स्पर्धेमध्ये. चांगलं मैदान त्यांनी पाहिलेलं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि ते पाहतायत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही तर भारताच्या पलीकडे ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण ती स्पर्धा पाहत आहेत. हे कर्जत तालुक्यामधील एक टेनिस क्रिकेट अतिशय नावाजलेलं टेनिस क्रिकेट पाहतोय आपण. इथं पाहूया ठिमारेशे बाहेर चेंडू जातोय. चौकार डीजे मास्तर पाहिले गेले तर या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. धावफलकावरती धाबा लागल्या त्या मात्र 1 बाद 7 2 बाद 7. चला हा कोण मध्येच घुसला रे. सामने चालू असताना मध्ये बाईक घेऊन यायचं नाही स्कूटी घेऊन यायचं नाही. आयोजक आपण दक्षता घ्या अशा खेळाडू अशा प्रेक्षकांची. परंतु आपण थोडं थांबायचं आहे नंतर आपण मैदानामध्ये गाडी घेऊन यायचं आहे. संतोषने काय चुकी केली. 1 धाव एक्स्ट्रा दिली इथे. धाव परत जाऊन पोहोचले. या 3 धावा ना 10 11 का 10 7 आणि 3 10 धावा धापलकावरती लागल्यात. रामदास एक अनुभवी फलंदाज आहे. जोपर्यंत शेवटच्या षटकापर्यंत हा फलंदाज टिकणं गरजेचं आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करणं ती क्षमता आहे फलंदाजामध्ये. आपण बरेच क्रिकेट ह्या फलंदाजाचे पाहिले आहेत. अप्रतिम खेळी करत असतो. चांगला चेंडू आहे. निर्धाचूनची सांगता होते. इथं रामदास यांच्या पारीचा अंत होतोय. तिसरा आदरा बसतोय भिवळी टीमला. झोपला का डीजे मास्तर.
करून सोडलं होतं आपल्या संजीवनगर ह्या मैदानावरती, तोच मात्र गोलंदाजी मारती पाहतो. ऑफ साईडला चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, फेकणार. एक धाव मात्र सहज कंप्लीट केली गेली. धावफलकावरती धावा लागल्यात एका धावाच्या मदतीने. 11. अतिशय मात्र कासवाच्या गतीने धावफलकावरती पाहतोय आपण. बेलोली टीमची धावसंख्या 11. 2 षटकाचे सामने त्या संपलेले आहेत. वैयक्तिक पहिला आणि षटक क्रमांक 3 घेऊन येते गोलंदाज दिलीप. पुन्हा फॉलोमध्ये झेल अडवतोय, चेंडू अडवतोय आणि पुन्हा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी तो मात्र दिलीप. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. आपण कुठेतरी सराव करणं गरजेचं आहे. सरावमध्ये होते का नव्हते विलो टीम. हा चांगला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. ह्या चौकारच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. 2 धावाची पॅनल्टी आहे शिवनगर टीमला. चांगला चेंडू, मात्र चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहत असतोय आपण शिवनगर ह्या टीम कडून. हा फटका चांगला आहे. फटका मात्र थांबणार नाही. चेंडू इथं सीमारेषे बाहेर. चौकार मिळेल. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. आपल्या इथं आयोजकांच्या वतीने सरचं स्वागत केलं जाईल. रघुनाथ मुकणे आणि अशोक शिवनगरचे पॅकर, लक्ष द्या जरा आमच्याकडे पण. 19 धावा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक इथं 3 संपलं ना, 3 संपत आले. धावफलक जाऊन पोहोचलं 19 अंकावरती. येणारे शेवटचे षटक हाणामारीचे षटक आहे. त्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. हा सुद्धा लॉंग आपले क्रॉस खेळला फटका. चेंडू थांबणार नाही. सीमारेषे बाहेर. चौकार. चेंडू पंच सर घोषित करणार आणि केलाय. आम्ही इथून पाहतोय खराब चेंडू आहे. अवंतर धावसंख्येमध्ये भरतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या अंकावरती. हा शेवटचा षटक जे आहे हे मात्र तुम्हाला चांगले खेळावं लागेल. फलंदाजी चांगली करावं लागेल. पुन्हा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने पण फटका येऊ शकतात, पण ते फटके खेळणे गरजेचं आहे. रामदास याच्या बॅटमधून चांगले फटके आले असते, परंतु फलंदाज बाद झाले. दोन्ही रामदास बाद झालेत. हाफ साईडला करेक्ट केला चेंडू. कुठल्या प्रकारची तिथे धाव मिळणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ऑफ साईडला दिशेला. चेंडू 3 चेंडूचा खेळ झाला. इथं फटका मात्र क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा चांगला करतोय. इथं बाद होईल. चला नवीन बॅटर मैदानामध्ये रवाना व्हायचे. फलंदाज झाले बाद.
हा सर चेंडू घोषित केलाय. अवंतर 10 संख्येमध्ये भर धापाला जाऊन पोहोचले 25 अंकावरती 26. आणि हा फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाही. षटकार. क्या बात आहे. कोणी फलंदाज नाव देवीदासच्या बॅटमधून हा षटकार येतोय. अशीच फटकेबाजी करावं लागेल आपल्याला. रघुनाथ पवार यांच्या हस्ते मात्र अर्जुन पवार यांच्या हस्ते मात्र रघुनाथ मुकणे यांचा सत्कार केला जाईल. तरी आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. शेवटचा चेंडू प्रतिपदार शिल्लक असेल त्याला बॉलची पूर्तता करायचे. द्यायचा चेंडू आलाय मॅच बॉल आलाय. बत्तीस धावा धापलकावरती आलात. धावा बनल्या तिथे भिलवडी टीम साठी. गोलंदाजी चांगली करावी लागेल. हा चेंडू चला फलंदाज बाद. आणि इथे पाहिले गेलं तर 4 षटकाचा सामना संपत आलाय. एक इनिंग संपले. 32 धावा धापलकावरती आणि 2 धावांची पेनल्टी शिवनगर टीमला. अशा रीतीने मात्र जरा टॉस बॉक्स कव्हर करा. इथं 32 धावा धापलकावरती आल्या तर 2 धावा पेनल्टीच्या मात्र शिवनगर टीमला. आम्ही विनंती करतोय की आपण आता आपली प्रवेश फी जमा करा. शिवनगर टीम आणि यानंतर समालोचन करतील आमचे किरण धुले. एक बुलंद आवाज आगरी समाजातील आपले चांगले नेतृत्व एक नवोदित समालोचक आपल्यापर्यंत एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळेल ऐकायला मिळेल. मी त्यांना विनंती करतो की यासर आपण धन्यवाद आदरणीय अरुणदादा वागचौरे कर्जत असोसिएशनचे अध्यक्ष आहेत ते. आदरणीय मोहनदादा धुळे आणि त्याचबरोबर बालादादा धने आपण देखील यांचा सत्कार देखील इथून मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. तर आपण देखील सत्कार स्वीकारण्यासाठी या सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये जाते. शिवनगर टीमची 2 फलंदाज इथून सलामीच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये जाते. प्रथम सत्र बॅटिंग करत असताना भिलवडी टीमने 34 धावा इथून ठोकून काढल्या. प्रथम सत्र बॅटिंग करत असताना भिलवडी टीमने 34 धावा 35 धावसंख्येचा टार्गेट गाठण्यासाठी सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये जाते. तर कानोली टीमचे कॅप्टन आणि वैजनाथ टीमचे कॅप्टन चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण नाणेफेकीतून करण्यासाठी या. नेक्स्ट मॅच इथून मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. 3ऱ्या दिवसातील दुसरा सामना कानोली विपक्ष वैजनाथ
या दोन टीम मध्ये 35 धावसंख्येचा पाठलक्ष गाठण्यासाठी सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. तर कांडोली संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झाला. चला वैजनाथ टीमचा कॅप्टन त्वरित नाणेफेक करण्यासाठी या. सलामीची जोडी इथून मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. केटीसी लाईव्हच्या इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा इथून कॅच करण्यासाठी आदरणीय अजिंक्यदादा पवार यांच्या माध्यमातून केटीसी लाईव्हची इथून पूर्तता आपल्याला केली जाते. सलामीची जोडी 35 धावसंख्येचा पाठलक्ष गाठण्यासाठी अमित आणि त्याच्या जोडीला संतोष असे दोन फलंदाज सलामीच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये जाते. पहिले षटक पॉवर प्लेचे षटक गोलंदाजी मार्कवरती बिलिवली टीम कडून गोलंदाज आलाय. रामदास गोलंदाजी मार्कवरती आले. पॉवर प्लेचे षटक हे 4 षटकांचा सामना. मॅचला इथून होईल सुरुवात. पहिलाच बॉल लोंगांच्या डोक्यावरून सत्रक्षणला कव्हर करत चेंडू सीमा पार. पहिल्याच बॉलवरती दावेचा श्रीगणेशा फटका पाहायला मिळाला गेला. चौकारासाठी चेंडू सीमा पार. चौकार डीजे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला बॅट्समन अमितच्या माध्यमातून. दुसऱ्या बॉलवरती प्रत्युत्तर रामदासचं पाहायला मिळालं गेलं. चांगला बॉल इथून आतला असताना षटक क्रमांक 1 2 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा तोच बॉल इथून टाकला गेला. पुन्हा एकदा त्याच रीतीने इथून निर्धाव चेंडू टाकत असताना चांगल्या टपक्यावरती इथून गोलंदाजी करावी लागेल. धावा कमी आहेत परंतु इथून मात्र बलिवली टीमला इथून धावा वाचवण्याची इथून ताकद ठेवावी लागेल. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक दुसरा बॉल इथून निर्धाव टाकला गेला. तर हेमंत धुळे दादा यांच्याकडून देखील षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये फटका आलाय. एक धावतून पूर्ण केली गेली. 2 बॉल निर्धाव आल्यानंतर चौथ्या बॉलवरती पुन्हा एकदा 1 रुपयाची धाव सन्मान इथून देण्यात आला. बॅट्समन अमितच्या माध्यमातून 5 धावा फालकावरती जाऊन पोहोचले. अजूनही 30 धावसंख्येची इथून गरज आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5वा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज रामदास इथून सज्ज झालेत. इथे मात्र फटका मिडॉनला फटका चाललाय. सत्रक्षण पाठवर धावतोय. चेंडू इथून चालला सीमा पार. 1 टप्पा गेले चेंडू सीमा पार. चौकार. आणि पुन्हा एकदा बॅट्समन संतोषच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला गेला. चांगला फटका क्लासिकल फटका इथून पाहायला मिळाला गेला. कासिरकर खेळी इथून मैदानाच्या आतमध्ये दाखवण्यात आली. 4 चेंडू अगोदर नॉन स्ट्राईकवरती केलं होतं. तदनंतर स्ट्राईक मिळाली गेली. पहिल्याच बॉलवरती प्रत्युत्तर संतोषचं पाहायला मिळालं गेलं. चेंडू सीमा पार 1 बाउन्स टप्प्या गेले चौकार पाहायला मिळाला गेला. चौकाराच्या सहाय्याने 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा दफा. अंतिमाने 1 बॉलचा इथून केलं बाकी. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. स्लीपर कव्हर मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 1 चा इथून खेळ समाप्त झाला. 1 षटकाच्या अंतिम 9 धावा फालकावरती जाऊन पोहोचलेत.
देवीदासला इथून करावी लागेल. तर वैजनाथ आणि त्याचबरोबर कांडोली टीमचे कॅप्टन आणि वैजनाथ टीमचे कॅप्टन, चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित नाणफेक करण्यासाठी या. कांडोली विपक्ष वैजनाथ तिसऱ्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. चला सामना थोडा स्पीडअप करा. शिवनगर त्याचबरोबर बेलिवली टीम सामन्याला सुरुवात करा. त्वरित संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. जास्तीचा वेळ इथून खर्च करू नका. आधी सामन्याला इथून उशीर झालाय. 10 वाजता इथून सामन्याला सुरुवात झाली. तिसरा दिवस आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मगाशी सांगण्यात आले 12वा खेळाडू आहे शिवनगर टीमचा. टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झाला. चला वैजनाथ टीम आपला कॅप्टन पाठवा. कांडोली टीमचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. वैजनाथ टीम आपला त्वरित कॅप्टनला त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा नाणफेक करण्यासाठी. 9 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचल्या. षटक क्रमांक दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झाले. आदरणीय पहिला बॉल इथून पुन्हा एकदा फटका आलाय. इथून पकडले जेल फटका क्रमांक पहिला मोठा धक्का इथून बसला जातोय. बॅट्समन आम्ही तिथून पहिले जातात. माधुरी झटका क्रमांक पहिला डीजे. नानफेक इथून कांडोली टीमने जिंकला गेला. कांडोली टीम आपला डिसिजन त्वरित कालवा. नवीन फलंदाज अजय मैदानाच्या आतमध्ये पहिला मोठा धक्का इथून बसला गेला शिवनगर टीमला. पहिल्याच बॉलवरती सलामीला गेलेला फलंदाज आम्ही तिथून बागटू पहिल्यांदा झाले. पहिला गोल्डन डकचा इथून शिकार बनण्यात आला. पहिल्याच बॉलवर दुसऱ्या षटकाला सुरुवात जाईल गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा नवीन गेलेला फलंदाज चांगला बॉल इथून टाकला गेला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजीला इथून सुरुवात केली गेली. देवीदास हा गोलंदाजी मार्ग होती. चांगला गोलंदाज देवीदासला आपण पाहतोय. करत आला नाही सोपवलेला विश्वास देवीदास इथून साध्य करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट आली. त्यानंतर निर्धा बॉलची इथून सांगितलं झाली. चांगली गोलंदाजी देवीच्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा तोच टप्पा इथून टाकण्यात आला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथून निर्धाव टाकत असताना चांगली गोलंदाज देवीदासची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तर कांडोली टीमने इथून नाणफेक जिंकला गेलं. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथून घेतला. तर वैजनाथ संघ आपली बॅटिंग असेल याची देखील आपण दक्षता घ्या. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचल्यात. चांगली गोलंदाजी देवीदास मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचलेत. पुन्हा एकदा अटक्याने कट करण्याचा प्रयत्न. आणखी एक निर्धाव चेंडू इथून टाकत असताना धावा बनवावे लागतील. इथून मात्र सामना जिंकायचा तर शिवनगर टीमला बॅक टू बॅक 3 चेंडू इथून निर्धाव केले जात आहेत. नवीन गेलेला फलंदाज अजय वरती इथून दबाव निर्माण झाला. बॅक टू बॅक 3 चेंडू केल्यानंतर 4 बॉलचा इथून खेळ समाप्त झालाय. 9 धावा फाल्को होती. पुन्हा एकदा चांगला फटका स्क्वेअर लेगला कव्हर करा. चेंडू सीमा पार इथून आला चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने 13 धावा फाल्को जाऊन पोहोचलेत. 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. उशीर आणि फटका पाहायला मिळाला गेला. केल्यानंतर 3 चेंडू इथून निर्धाव केला. तदनंतर 4थ्या बॉलवरती चौकार अजयच्या माध्यमातून पाहायला मिळाला गेला. 5 बॉलचा इथून खेळ समाप्त झालाय. 13 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचला. अंतिम आणि 1 बॉलचा इथून खेळ बाकी दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम 1 बॉलचा इथून खेळ बाकी. मात्र दुहेरी फटका खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स फटका इथून खेळण्याचा प्रयत्न. चौकार आल्यानंतर फटका खेळणं गरजेचं होतं. एकेरी दुहेरी दावेने देखील चांगली धावसंख्या झाली असती परंतु निर्धाव बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक 2चा इथून खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अंतिम शिवनगर टीमची 13 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज.
चला बिलिवली टीम आपण जास्तीचा वेळ इथून खर्च करू नका. 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 11-11ची सरासरीने इथून धावा बनवाव्या लागतील शिवनगर टीमला. चला जास्तीची टीम इथून खर्च करू नका. त्या दिशेने चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा पार, चौकार इथून आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. 17 धावा जाऊन पोहोचलेत. चांगला फटका पाहायला मिळाला गेला. युक्तीचा वापर इथून मैदानाच्या आतमध्ये केला गेला. बॅट्समन संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळाला गेला. 2 चेंडू संतोषने इथून फेस केलं. बॅक टू बॅक 2 चौकार संतोषच्या बॅटमधून आलेत. सलामीला गेलेला फलंदाजी याला बाद करणं गरजेचं, बाद करावं लागेल. परंतु संतोषची चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू. बॅक टू बॅक 2 बॉलवरती इथून 2 चौकार आलेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पुन्हा एकदम फटका चाललाय. स्क्वेअर लेगला कव्हर करा, चेंडू सीमा पार, चौकारानंतर षटकार. आणि इथून मात्र पूर्णपणे मॅच इथून मात्र ओढत असताना फलंदाज संतोष हा फलंदाज. चौकारानंतर षटकार पाहायला मिळाला गेला. षटकाराच्या साहाय्याने 23 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचल्यात. आक्रमकता दाखवत असताना फलंदाज संतोष हा फलंदाज. चांगली फलंदाजी संतोषच्या माध्यमातून इथून केली गेली. सलामीला गेलेला फलंदाज होता संतोष. साध्य करून इथून दाखवत असताना शिवनगर टीमला चौकारानंतर षटकार. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पूर्व ओलेंडर. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. इथून मात्र पूर्णपणे हवा काढून टाकली ती बॅट्समन संतोष या फलंदाजाने. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आक्रमकता इथून दाखवत असताना 2 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. गोलंदाज प्रवीणचं इथून महागडं षटक पाहायला मिळालं गेलं. पहिल्या बॉलवरती चौकाराला तदनंतर दबाव निर्माण करत असताना दुसऱ्या बॉलवरती संतोषच्या माध्यमातून षटकार इथून मारण्यात आला. चांगली फलंदाजी. संतोषला थांबवणं इथून गरजेचं आहे. सामना जिंकायचा असेल तर संतोषला थांबवणं गरजेचं आहे. चांगली फलंदाजी संतोषच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पुन्हा एकदा चांगला फटका, युक्तीचा वापर, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा पार. आणखी एक चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. 27 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. चांगली फलंदाजी. 2 षटका अवघी बिलिवली टीमच्या माध्यमातून राहिली होती. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली गोलंदाजी मार्कवरती. प्रवीण आले. 3 बॉलवरती 16 धावा इथून प्रवीणने खर्च केल्या. 3च बॉलवरती 16 धावा प्रवीणच्या गोलंदाजीवरती इथून मारण्यात आल्या. ओळखलं गेलं संतोषच्या फलंदाजाने. त्यानंतर प्रत्युत्तर संतोषचं पाहायला मिळालं गेलं. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने टार्गेटून करायचा होता. पुन्हा आमच्याकडे ओढत असताना खराब चेंडूतून टाकला गेला. अवंतरची धाव. दबाव आहे गोलंदाज प्रवीण वरती. सुयर चेंडूतून टाकण्यात आला. खराब चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून हाताला आला. 3 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. 28 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. 7 धावसंख्येची अजून इथून गरज आहे. चांगला फटका इथून मात्र पुन्हा एकदा मिड ऑफला कव्हर करत चेंडू झाला सतरक्षण. चेंडूचा फाट लक्ष करताय दोन्ही सतरक्षणाच्या मधून. चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने शिवनगर टीमची धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. 32 धावा फाल्कोवरती जाऊन पोहोचलेत. 4 बॉलचा इथून खेळ समाप्त झाला. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 32 धावा. पुन्हा एकदा इथून खराब चेंडू इथून टाकला गेला.
2 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा फरक केल्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा इष्टरेषेतून मिसफिल केली गेली. पूर्णपणे सामन्यातून सोडण्यात आला भिवनगर या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा इथून बाईकच्या स्वरूपात ही धाव असेल. 5 बॉलचा इथून केल सामना. 1 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 7 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. चला चला स्पीडअप करा. 7 चेंडू आणि 1 धावसंख्येची इथून गरज. शिवनगर टीम चांगला केली इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडला हलक्या हाताने सन्मानितून देण्यात आला. चांगला सामना इथून जिंकला गेला शिवनगर टीमचे हार्डलक टीम शिवनगर, त्यानंतर गुडलक टीम शिवनगर. चला सामना इथून यापुढे होणारा सामना त्याला कांगोळ टीम